नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ फक्त एवढ्यासाठीच आहे की तुम्ही आता महाशिवरात्री येणार असाल तर जर कोणी भीमाशंकरला जाणार असाल तर त्यांनी थोडी काळजी घ्या की तिथे जर जाणार असाल तर तुम्हाला दर्शनाच्यासाठी जी लाईन आहे त्या लाईनसाठी कुठल्याही प्रकारचं म्हणजे काही नियोजन नाही आहे. त्या लाईनमध्ये तुम्ही किती वेळ उभे राहणार आहे तुम्हालाही माहीत नसतं. कारण तिथे आहे ना लाईनमध्ये आतमध्ये गाभाऱ्यात गेले की जर तुमचं शिस्तीने सगळ्या गोष्टी होत असेल ना तर त्या व्यवस्थित होतात, वेळ लागला तरी. पण इथे वेळ लागला ना तरी शिस्त नाहीये. म्हणजे तुम्ही जेवढ्या लाईनने तिथे उभे राहणार ना, आपण गाभाऱ्यात गेला ना तुम्ही की तिथे सगळी लाईन हा प्रकार नसतो. तिथे सगळा जमाव होतो. तिथे सगळी लोक अशी एकदम म्हणजे गर्दीने जमा होतात. तिथे लाईन नाही, काही नाही, एकमेकांवरती धक्काबुक्की, चेंगराचेंगरी असा प्रकार होतो. मग तिथे लेडीज बघितली जात नाही, लहान मूल बघितलं जात नाही. तिथे कोणत्याही प्रकारची शिस्त नाही. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तिथे हे सगळं सांभाळायला किंवा हे सगळं बघण्यासाठी कोणताही सरकारी माणूस नाहीये. तो आपल्याला काहीही गाईड करत नाहीये किंवा तिथे कोण सिक्युरिटी गार्ड कोण नाहीये. संस्थान ह्याच्यामध्ये काहीही लक्ष देत नाही. उलट संस्थान आहे ना, हे जे असे आपल्याकडनं पर पर्सन 1000 रुपीज घेतात की तुम्हाला दर्शन मिळेल वगैरे, ह्याच्याकडे फोर्सफुली सगळीकडे आहे. म्हणजे ना इकडे लिटरली पैशाचा लूटपार चाललेला आहे. भाविकांकडनं पैसे घेतले जातात दर्शनासाठी आणि त्यांच्यासाठी एक वेगळी लाईन असते आणि त्या लाईन थ्रू त्यांचं दर्शन चाललेलं असतं. पण शेवटी तेही त्याच लाईनमध्ये मर्ज होतात. ज्यांच्याकडनं पैसे घेतात ना त्यांनाही शिस्तीत दर्शन तर नाहीच. फुकटवाले पण तिथेच आणि पे केलेले लोक पण तिथेच मर्ज होतात गाभाऱ्यामध्ये. तर ते पण असं शिस्त कुठेच नाहीये. त्यामुळे तुम्ही जात असाल तर स्पेशली वयस्कर लोक आणि जे लहान मुलंवाले आहेत त्यांनी फार काळजी घ्यायची आहे. तिथे ना पानपोई आहे ना तुम्हाला तिथे सध्या बसायला चेअर नाही आहे. तुम्ही जे लाईनमध्ये उभे असणार 5 तास 4 तास जे काय असेल तुमचे 8 तास तेवढा वेळ तुम्हाला उभं राहायचं तिथे. वयस्कर लोकांसाठी तर मी म्हणते त्यांनी फार विचार करून जावा तिथे. आणि लहान मुलांच्या तर मी काही सांगू शकत नाही आता तुम्ही कसं हँडल करणार आता तिथे. कारण तिथे लाईन मूव होत नाही कारण शिस्त नाहीये तिथे. मी त्या मंदिराबद्दल नाही म्हणत आहे, मीही शिवभक्त आहे. मी तिकडच्या संस्थांबद्दल आणि तिकडच्या सरकारबद्दल जे काय बोलते. जे कोण ते बघत असेल तिथे काहीही व्यवस्था नाहीये. एवढं जुनं मंदिर असून सुद्धा आजही लोकांना तिथे त्रासच होतो. तिथला प्रत्येक भाविक हेच बोलतो की इथे अशीच गर्दी असते आणि इथे अशीच चेंगराचेंगरी असते. तर ऍटलिस्ट हा व्हिडिओ बघून तरी तिथे काहीतरी निदान थोडाफार बेसिक तरी गोष्टींमध्ये बदल व्हावा अशी अपेक्षा करते.